कृष्ण हरी. जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेचा अनुवाद समश्लोकी अभंग छंदात मायबोली अभिजात मराठी भाषेत रचना केली. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता. याची आपण ओळख करून घेत आहोत. भाग 18ची सुरुवात अध्याय 3 श्लोक क्रमांक 11 पासून करूया. आता प्रथम श्लोक आणि अभंग वाचन करूया. देवान भावयत अनेन ते देवाः भावयन्तुः परस्परं भावयन्तः श्रेयः परम अवाप्स्यथ. आणि अभंग आहे देवा भजाया अध्वरे फळ खरे देतील तुम्हा लाभची जाणावा नित्य भावा नूतन. अन्योन्य भजता ऐसे फळ अनायासे श्रेयाचे तुका वदय धर्मयज्ञी साह्य सुज्ञी असावे. आता श्लोकाचा अर्थ बघूया. अध्याय 3 मधील श्लोक 3पासून श्री भगवान वाचनची ओघवती वाणी स्त्रवत आहे. अर्जुन आणि यज्ञकर्म यातील दुवा साधण्याच्या कार्याचे वर्णन चालू आहे. अर्जुनाची फक्त श्रवण भक्तीच करत आहे. यज्ञकर्म देवदेवतांना संतुष्ट करण्यासाठी असते. यज्ञ करताना त्याचा संकल्प करावा. अग्नीला आहुती कशाची द्यावी, किती वेळा द्यावी, मंत्र कोणता म्हणावा आणि यज्ञकुंडाची रचना या सर्वाचे गणित वेदातून समजून घेऊनच करावं. आपण याआधी हे सगळं पाहिलंय. पण अशा अग्नीच्या योग्य मार्गाची आखणी केल्याने यज्ञाची आहुती इच्छित देवापर्यंत जाते. तुमच्या अपेक्षा संकल्पपूर्ती होते. विशिष्ट देवतांना विशिष्ट कार्य करण्याची शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा या देवता करतात. उदाहरणार्थ वायू, प्रकाश, पाणी, अन्न, नैसर्गिक आणि भौतिक सुविधा यांच्या पुरवठ्याचे प्रशासनच देवता करतात. या देवतांची संतुष्टी यज्ञावर अवलंबून असते. अनुषंगिक लाभ झाला की यजमानांची इच्छापूर्ती होते आणि त्यांना अपेक्षेप्रमाणे लाभ होतो. देव भजाया अध्वरे, अध्वरे म्हणजे यज्ञ. देव भजाया अध्वरे फळ खरे देतील तुम्हा लाभची जाणावा नित्य भावा नूतन. या आधीही अनेक यज्ञांना संदर्भ पाहिला आहे. अश्वमेध यज्ञ, राजसूय यज्ञ, पुत्रकामेष्ठी यज्ञ आणि अन्य हे झाले राजशाही थाटातले यज्ञयाग. पण आपले कौटुंबिक रीतीने यज्ञ चालूच असतात. योग आला तर अशा ठिकाणी आपल्याला उपस्थिती लाभते. गणेश याग, विष्णुयाग, दत्तयाग, लघुरुद्र, महारुद्र, अतिरुद्र, नवचंडी, शतचंडी, सहस्रचंडी असे अनेक याग आपल्याला परिचित आहेत. यात प्रसन्न देवदेवता आणि यज्ञसेवक यांच्यातील देण्याघेण्याच्या व्यवहाराचे खाते उघडले जाते जाणारच. आता संपूर्ण यज्ञ शक्य नसेल तर त्यातील काही भाग हा खर्चाचा किंवा कष्टाचा, ज्याला शक्य आहे तो त्याचा भार उचलतो किंवा यज्ञसेवा करण्यासाठी वेळ देतात. श्रम करताना मनातील भावभावना देवतांपर्यंत पोचते. यांनाही श्रेय मिळणे हे ओघाने आलेच. आणि म्हणून अन्योन्य भजता ऐसे फळ अनायासेचे श्रेयाचे असे युद्धकर्म केल्याने आहार शुद्ध होतो. आता हे शुद्ध कर्म कसं करायचं, त्यामुळे आपल्यावर काय परिणाम होतो तोही त्यात सांगितलं आहे. की हे शुद्ध कर्मानंतर आहार शुद्ध होतो, जीवन शुद्ध बनतं आणि महत्त्वाचं म्हणजे स्मृतीतील अतिसूक्ष्म अशा उती, त्या उतींचेही शुद्धीकरण होते. दृश्य ब्रह्मांडातून अदृश्य ब्रह्मापर्यंत पोचण्याचा मार्ग सोपा होतो. आणि त्यासाठी तुकाराम म्हणतात तुका वदय धर्मयज्ञी साह्य सुज्ञी असावे. यज्ञकर्मास सहाय्य करणे हाही तुमचा धर्मच आहे. तर पुढील श्लोकात काय सांगतात बघूया आणि अभंगही बघूया. इष्टान भोगान हि वहा देवाः दास्यंत यज्ञ भाविताः तै दत्तान अप्रदाय एभ्यः यः भुक्ते स्तेन एव सहा. आणि अभंग तुकाराम महाराज काय म्हणतात बघूया. इष्टभोग देती तुम्हा ऐसा महिमा देवांचा यज्ञ देव पूजलिया तुमची क्रिया सफळ. देवी दिले ते देवास मेरी तामस चोरतो तुका म्हणे आत्मपोटा ढोर ताटा चघळीत. आता ह्या अभंगाचा जमेल तेवढा अर्थही आपण बघूया. या अभंगात
यज्ञयाग देवाचा महिमा सांगून स्वतःसाठी कोणती काळजी घ्यावी हेही सांगितलेलं आहे. विविध प्रकारच्या देवदेवतांसाठी विविध प्रकारचे यज्ञ सांगण्यात आले. मनुष्याच्या भौतिक गुणानुसार निरनिराळे यज्ञ सांगितले आहेत आणि याची स्तुती आणि महिमा बऱ्यापैकी सर्वांना माहीत आहे. म्हणजे उदाहरणार्थ श्री विष्णूंना सात्विक दिव्य पूजा हवी असते, तर महाकालीला मांसाहार आवडतो. असो, तुमच्यापेक्षाही वेगवेगळ्या अशा देवतांप्रमाणे वेगळेपण असतंच, पण आपल्या अपेक्षाही वेगळ्या असतात. आता कोणकोणत्या अपेक्षा असू शकतात, तर कोणाला बायको म्हणून सुंदर युवती किंवा महान कार्यासाठी मुलगा हवा आहे, काहींना मोठा बंगला, त्यासाठी भूमी आणि पैसा, शेतीतून उत्पन्न मात्र आपल्याला त्याचा फायदा मिळवून देणारं, व्यापार असेल तर नफा मिळवून देणारा, आणि एखाद्याला आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य हवं आहे. एखाद्याला गाड्या, कारखाने इतकेच नव्हे तर मंत्रीपदासाठी सुद्धा असे कितीतरी हेतू मनात असतात आणि त्या प्राप्तीसाठी यज्ञयाग करून देवदेवतांना संतुष्ट करणे आणि म्हणून त्यामुळे इष्टभोग देती तुम्हा ऐसा महिमा देवांचा, यज्ञदेव पूजलिया तुमची क्रिया सफळ. संतुष्ट झालेल्या देवदेवता यजमानांच्या इच्छा पूर्ण करतात. यज्ञातील आहुतीने देवांच्या डोक्यावर ऋण चढते आणि ते मनोकामना पूर्ण करून, भक्ताची मनोकामना पूर्ण करून ऋणमुक्त होता येते. यज्ञदेव पूजलिया तुमची क्रिया सफळ. आणि याकरता वेगवेगळ्या हेतूसाठी वेगवेगळे यज्ञ कुठं, कसे, कोणाकडून करावेत याची सर्व माहिती वेदांमध्ये दिली आहे. या सत्कर्माबरोबरच एक दुष्कर्म घडण्याची शक्यता असते, ते अनवधानाने किंवा जाणीवपूर्वक. ती वेळ भक्तावर येऊ नये म्हणून तुकाराम सांगतात, देवी दिले ते देवास, नेदी तामस चोरतो. यज्ञयागादी कार्यात उपस्थितांकडून वस्तू, धन, वस्त्र, धान्य इत्यादी वस्तू देवालाही अर्पण केल्या जातात आणि यज्ञासाठी पुण्यवाचन केलेल्या दाम्पत्यालाही मान म्हणून दिल्या जातात. प्राप्त वस्तूंच्या योगाने स्वतःच्या इंद्रियांची तृप्तता करून स्वतःचेच कुटुंब भरण केले म्हणजे यज्ञकर्माची इति कर्तव्यता झाली असे जो समजतो त्याला चोर म्हणावे. देवी दिले ते देवास, नेदी तामस चोरतो. आणि यापुढील चोराचेही वर्णन पहा. तर मनुष्य जन्माच्या जीवनाचे, ध्येयाचे त्याला विस्मरण होते आणि त्यामुळे भौतिक अस्तित्वात अधिकाधिक गुरफटत जातो, म्हणजेच तामसी तमोगुणी बनतो. देवांच्या प्रसादासम मिळालेल्या वस्तूत देवदेवतांना गृहीत धरले जातच नाही. तसेच वैश्वदेवादी नित्यकर्म, अतिथीचे आदरातिथ्य, सद्गुरूंना शरण जाणे, समाजहित पाहणे हे सर्व तो विसरतोच, म्हणजेच स्वधर्मास मुक्तो. भौतिक दलदलीत रुतलेल्या भोगवादी चोर हे कधीच सुखी होऊ शकत नाहीत. यज्ञकर्म करूनही अशांचे वर्णन तुकाराम करतात. तुका म्हणे आत्मपोटा ढोर ताटा चघळीत. तुका म्हणे आत्मपोटा ढोर ताटा चघळीत. यावरून एक गोष्ट लक्षात आली, ती तुम्हालाही मी सांगते की थोडक्यात आणि लक्षपूर्वक ऐका. म्हणजे तामसी व्यक्तीसाठीच हे वर्णन आहे. भुकेल्या कुत्र्याला हिंडत फिरत असताना एक हाडूक मिळालं. त्याला अगदी एखाद्या पार्टीसारखा आनंद झाला की आपण आता पार्टीला हजर होऊया अशा म्हणून आनंदात होता आणि तो ते हाडं चघळत बसतो. चघळून चघळून रक्त यायला लागतं. आता हे रक्त त्या हाडातनं आलेलं नसतं, ते कुत्र्याच्या हिरडीतनं आलेलं असतं, घासून घासून. पण कुत्र्याला वाटतं हाडकातूनच रक्त आलंय आणि म्हणून तो अधिक जोराने चावायला लागतो आणि जेवढं जास्त जोरानं चावतो तेवढं अधिक रक्त येत राहतो. आता लालसेपोटी स्वतःचेच नुकसान होते हे समजायला विचार केला तर ना. म्हणून म्हणतात, विवेकाने विचार केल्याशिवाय सत्कर्म घडत नाही. म्हणजेच तुका म्हणे आत्मपोटा ढोर ताटा चघळीत. आता आपण
पुढचा श्लोक बघूया. श्लोक क्रमांक 13 वाचूया आधी आणि मग अभंगही वाचूया. यज्ञशिष्ठाशिनः सन्तः मुच्यन्ते सर्व किल्विषयी भुञ्जन्ते तु अधम पापाः ये पचन्ति आत्मकारणात. आणि अभंग आहे. अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, यज्ञाचे शेष खाणारे पाप हरे दर्शने आत्मोदरासाठी नेम तो अधर्म व्यापारू पापी पापची ते खाती जे रांधिती स्वेच्छेने तुका म्हणे रोगी जैसे घेऊ बैसे पथ्यासी. आता ह्या अभंगातलं पुन्हा थोडंफार आपण बघूया की यज्ञाचे शेष खाणारे यज्ञकर्मातील अधिक. आता शेष खाणाऱ्यांची माहिती आपण बघितली, पण अधिक माहिती आणखीन काय दिली ती बघूया. तर यज्ञकर्मानंतर सत्कर्म कोणते, तेही वेदात सांगितल्याप्रमाणे केलेल्या यज्ञकर्मानंतर ते श्रीकृष्ण अर्जुनास सांगतो. ते आता पुढे आणखीन काय आहे बघूया की यज्ञयाग विधीची सांगता झाल्यावर म्हणजे संपूर्ण झाल्यावर देवदेवता, पितर, अतिथी, गुरु यांचा हविर्भाग काढून उरलेल्या भागावर स्वतःचा व कुटुंबाचा विचार करतो. तो देवाने दिलेला अमृततुल्य प्रसाद समजून आनंदाने सेवन करतो आणि असा तो सर्व पापपीडेतून मुक्त होतो. यज्ञाचे शेष खाणारे पापहरे दर्शने, अशा व्यक्तीचे दर्शन घेणाऱ्यांचेही पापहरण होते. म्हणजे अशा कृष्ण भावना भाविक व्यक्तीचे सत्वगुण सामर्थ्य, दैवी सामर्थ्य त्याला प्राप्त होते न मागता. याउलट फक्त स्वतःचा विचार करणे, स्वतःसाठी स्वतःच बनवणे आणि स्वतःच खाणे म्हणजे महापाप म्हणावे लागेल. त्याचे वर्णन तुकाराम करतात की पापी पापची ते खाती जे रांधिती स्वेच्छेने. पापी पापची ते खाती जे रांधिती स्वेच्छेने. गतजन्मीच्या पापात भरच पडते अशा वागण्यानं. आणि गृहस्थाश्रमात नित्यकर्मात रोजच आपल्याकडनं हिंसा घडत असते आणि पाप वाढत असतं. आता रोजची कामं कुठली, तर दळण कांडण, चूल पेटवणे, पाणी भरणे, सडा संमार्जन ही नित्य हिंसेचीच कर्म आहेत. त्यासाठी नित्यविधी काय करावे, त्यामुळे पातकांचा नाश होईल. तर पर्याय पण आहेत त्याला. समजा ब्रह्मयज्ञ रोज करायचा म्हणजे काय करायचं, तर अध्यापन नित्य करायचं. पितृयज्ञ रोज करायचं असेल तर तर्पण करायचं. देवयज्ञ असेल तर छोटेसे होम हवन म्हणजे अग्निहोत्र, सध्या आता आपल्याकडे आहे ना ते. भूतयज्ञ असेल तर बली अर्पण करायचं. आणि नृयज्ञ असेल तर अतिथी पूजा. त्यामुळे बंधमुक्त होऊन चित्तशुद्धी होते, सामर्थ्य प्राप्त होते. हे दैनंदिन विधी नाकारून स्वार्थी विचार करणे म्हणजे आत्मोदरासाठी नेम तो अधर्म व्यापारी. आत्मोदरासाठी नेम तो अधर्म व्यापारू पापी पापची जे खाती ते रांधिती स्वेच्छेने. हे नित्यकर्म माहीत असूनही कानाडोळा करून प्रतिष्ठिता मिळवणारे अनेक जण आपण पाहतो. आत्मोदरासाठी नेम तो अधर्म व्यापारू बनतात. त्यांच्यामध्ये हे नैतिक कर्म इतरांना सांगण्यासाठी मी मात्र असेच राहतो आणि असंच राहणार आहे का, तर या पथ्याला कर्मपथ्याला, आता हे जे कर्मपथ्य त्यानं स्वीकारलं आहे ना, त्याला पथ्याचं लेबल लावतो आणि स्वतःपुरतेच कुपथ्याला पथ्य म्हणायचे आणि अधर्माची परिणती धर्मात करायची. पुन्हा एकदा ऐका, कुपथ्याला पथ्य म्हणायचे आणि या अधर्माची परिणती धर्मात करायची. स्वतःचा मोठेपणा मिरवण्याची संधी साधायची. म्हणजेच संधी साधू कुणाला म्हणायचे हे समजलं असेल. याला तुकाराम एक रोग म्हणतात. ती मानसिक आणि शारीरिक व्याधी झाली ना. तुकाराम म्हणतात, तुका म्हणे रोगी जैसे घेऊ बैसे पथ्यासी. तुका म्हणे रोगी जैसे घेऊ बैसे पथ्यासी. आता किती म्हणजे आपण आपल्याला आपल्याच याच्या माहिती तुकाराम देत आहेत आणि समजायला त्या मानानं खूपच सोपं होतं आहे. असो, आपण आता श्लोक क्रमांक 14 बघूया. अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्नसंभवः
यज्ञात भवती पर्जन्य यज्ञ कर्म समुद्भव आणि त्याचा अभंगही बघूया. 14वा श्लोकाचा अभंग. भूते अन्नरसे होती अन्नोत्पत्ती पर्जन्ये यज्ञे करुणी पर्जन्य लोकी मान्य ज्योतिही यज्ञ कर्मापासून या वर्म तुकया ठावके. आता काय म्हणतात बघू आपण. सजीव, अन्न, यज्ञ याची साखळी निसर्ग चक्राप्रमाणेच असते. अभंगात त्याचं वर्णनही केलं आहे. सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न हवे. काही प्राणी मांसाहारी असतात तर ते गवताकडे बघतही नाहीत. त्यांना खाण्यासाठी लागणारे प्राणी शाकाहारी असतात. हरीण आणि वाघ. अन्नधान्य पिकण्यासाठी पाऊस लागतो. आता हरीण आणि वाघ हेही जगतात गवत वगैरे अशा ह्याच्यावरच, पण त्यांच्या वाघाची सोय होत असते त्यातनं. अन्नधान्य पिकण्यासाठी पाऊस लागतो. पाऊस हा सूर्यामुळे आणि पाण्याची वाफ, हवेचे तापमान, वारे हेही सर्व असतंच. सूर्यापर्यंत यज्ञातील अग्नीतून आहुती प्राप्त होते आणि हे निसर्गचक्र चालूच राहते. आता वैयक्तिक यज्ञही आपला नित्य चालूच असतो. बघा ना, प्रत्येक जीवाला भूक लागते. हाही एक प्रकारचा यज्ञच आहे. कारण ह्या भुकेसाठी, भूक आहे म्हणून माणूस काहीतरी हातपाय हलवतोय, काहीतरी कर्म त्याला करावं लागतं. आता भुकेची वेळसुद्धा कुठली असती? सूर्य जेव्हा डोक्यावर येतो ती एक आपली भुकेची वेळ, आणि संध्याकाळी सूर्य मावळतो ती एक भुकेची वेळ असते. त्या वेळेला जठराग्नी प्रदीप्त होतो. त्याला आहुती दिली, अन्नाची आहुती दिली तरच तो शांत होतो. आता आहुतीसाठी जवळ काही नसेल तरी चोरी करण्याशिवाय मग गत्यंतर राहत नाही. इतका त्या जठराग्नीचं मनावर पगडा असतो की त्याला काहीतरी खायला दिल्याशिवाय तो शांत होत नाही. आणि तो ज्या वेळेला प्रज्वलित झालेला असतो तेव्हा बाकी काही सुचत नाही, समजत नाही. जो तो जीव वेगवेगळ्या आहुत्या देतो. आता माणसाचं अन्न हे माहिती आपल्याला, पण बाकीच्या नाही तीच अवस्था की पक्षी असतात, सरपटणारे प्राणी, उडणारे प्राणी, कीटक, ह्या चार पायाची जनावरं किंवा शाकाहारी किंवा मांसाहारी, हे प्रत्येक जीव वेगवेगळ्या भुकेनं व्याकुळ झालेला असतो आणि प्रत्येकाची जठराग्नीच्या खाद्याची आहुती त्याच्या त्याच्याप्रमाणे तो देऊन शांत करतो. आता हा सुद्धा यज्ञच झाला ना. अवघे विश्व प्राण्यांचा जन्म आणि संगोपन, त्यासाठी अन्न निर्मिती, भक्ष्य योजना, हवा, पाणी ह्या निसर्गाच्या योजनेपेक्षा सूर्याची भूमिका ही सगळ्यात महत्त्वाची आहे. यज्ञे करुणी पर्जन्य लोकी मान्य जो तिही. यज्ञे करुणी पर्जन्य लोकी मान्य जो तिही, म्हणजे तिही लोकात. असा हा सूर्याचं महत्त्व जास्त प्रमाणात आपण समजून घेतलं पाहिजे. आता अधिक अपेक्षा असेल तर अपेक्षापूर्तीसाठी अधिक श्रम, अधिक दान यासाठी अधिक वेळ द्यावा लागतो. नैसर्गिक जीवाची वाढ होण्यासाठी नैसर्गिक म्हणजे सेंद्रिय खताचा वापर केलेले धान्य पोषक ठरते. काटकसरीच्या नावाखाली कमी वेळेत घेतलेले उत्पन्न स्वस्त दरात मिळते आणि म्हणून आपण जर आणले आणि तेच खात राहिलो तर आपल्या शरीराला ते हानी आहे. हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे. कारण जठराग्नीला दिलेली आहुती जर कमी प्रतीची असेल तर त्या आहुतीनंतर मिळणारं तेही आपल्याला अपेक्षेप्रमाणे नसणारच आहे. म्हणून हे वर्म गृहीत धरावे. तुकाराम म्हणतात, हे वर्म आहे आता मी म्हटलं ते, तर तुकाराम म्हणतात यज्ञकर्मापासून या वर्म तुकया ठावे. तुकारामाने सगळं माहिती आहे म्हणून ते आपल्याला आठवण करून देतात. असो, आता आपण पुढचा 15वा श्लोक आणि अभंग बघूया. कर्म ब्रह्मोद्भवम विद्धी ब्रह्म अक्षर समुद्भवम तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. आणि त्याचा अभंग आहे. वेदांपासून या कर्म उघड वर्म कळते वेद अक्षर संभव वासुदेव बोलती तस्मात् सर्वगतही श्रुती ग्वाही साधका
प्रतिष्ठित यज्ञी सदा तुकया छंदा पालक. तर यज्ञकर्माची माहिती आणि गरज, आवश्यकता हे सर्व समजून घेतलं आपण. त्यासाठी वेदांची महती मान्य करायलाच हवी. कर्माची महती वेदात वर्णिले. आता कर्म म्हणजे अपेक्षित लाभासाठी देवदेवतांना तृप्त करणे व वांछित फलप्राप्तीसाठी जे विधी करावे लागतात ते विहित कर्म. हे कर्म कुणी, केव्हा, कसे, कशाचे, का कर्म करावे यासाठीचे नियम, अटी आणि व्यवस्थापन यासाठीचे मर्म या वेदातून जपून ठेवलेले आहे. यज्ञपुरुष संतुष्टपूर्तीसाठीच्या मार्गदर्शनाच्या शोध ब्रह्म किंवा वेदांमध्येच मिळते. वेद म्हणजे कर्मविधींची संहिता आहे. या संहितेशिवाय केलेले कर्म अनधिकृत ठरते किंवा पापकर्म म्हटले जाते. अक्षर म्हणजे निर्दोष परब्रह्म. चारही वेद श्री भगवानुवाच म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या निश्वासातून प्रकट झालेत. तुकाराम म्हणतात, वेदांपासून कर्म उघड वर्म कळते, वेद अक्षर संभव वासुदेव बोलती. वेद अक्षर संभव वासुदेव बोलती. आता अक्षर म्हणजे अविनाशी निर्विकार पुरुषापासून वेद उत्पन्न झाल्या कारणाने ते प्रमाणभूत आहेत. ब्रह्माच्या रहस्याची सत्यता वेदात सापडते म्हणून त्याला ब्रह्मही म्हटले जाते. म्हणजे जिथे वेद तिथे ब्रह्म. हे ब्रह्म त्याच्या अस्तित्वाने सर्व विश्व व्यापलेले. त्या मानाने म्हणजे सगळीकडे ब्रह्म सर्वत्र अस्तित्व आहे, म्हणजे व्यापून टाकले सगळ्या जगात, पृथ्वीवर, सगळीकडे. त्या मानाने यज्ञकर्माचे यज्ञकुंड हे मर्यादित जागेच असते आणि त्यात देवदेवतांची स्थापना तेवढ्याच जागेत करूनही तृप्तीभावाने अपेक्षा पूर्ती होते. म्हणजे आपली भावना आणि अपेक्षा हे सगळं त्यावर अवलंबून पाहिजे. तस्मात् सर्वगत ही श्रुती ग्वाही साधका, प्रतिष्ठित यज्ञी सदा तुकया छंद पाळक. तस्मात् सर्वगत ही श्रुती ग्वाही साधका, प्रतिष्ठित यज्ञी सदा तुकया छंद पाळक. साधकाला वेद आत्मसात करण्यासाठी श्रुती म्हणजे श्रवण करून पाठ करावे लागते आणि त्यामुळे ते निर्वेधपणे सर्व यज्ञांचे पौरत्य करूही शकतात आणि त्याच्यामध्ये आपला एक स्वतःचा वेगळा एक असा आपला ठसा उमटवू शकतात. प्रतिष्ठाही प्राप्त होते त्यातून. आणि असे साधक यज्ञकर्मातील स्वकर्म म्हणजे स्वतः यज्ञकर्मात असलेलं केलेलं कर्म, त्यात घातलेलं मन, हृदय, वेळ, धन, सेवा आणि केलेली आराधना हे सर्वस्व कृष्णचरणी अर्पण करण्याच्या अंगी भिनला पाहिजे. कृष्णचरणी अर्पण करण्याचा छंद अंगी भिनला पाहिजे, तर शाश्वत ब्रह्माचा नित्यवास अनुभवता येतो. अशा ठिकाणी ब्रह्माचा वास असतोच. आता एक उदाहरण घेऊया आपण की सर्वत्र कसं व्यापलेलं ब्रह्म आहे ते. एक दुभती गाय आहे. आपल्याला वाटलं गाईचं दूध काढायचं आहे, ती लाथ मारतीये, कसं करावं. आता हे दूध काढण्यासाठी तिच्या अंगात भिनलेलं ब्रह्म असतं. तिच्या देहाचा प्रत्येक अवयव त्या कार्यात सहभागी असतो. आता असं वाटलं की ते लाथ मारते, जरा शेपूट पिळूया आणि दूध काढूया. तर दुधासाठी शेपटी पिळली तर दूध मिळतं का? ते तिच्या आचळातूनच मिळतं आणि ते काढावं लागतं, तुम्हाला कितीही त्रास होऊ दे. तसे यज्ञाच्या योगाने चित्त शुद्ध होते. चित्त शुद्ध झाले की वेदांचा अर्थ पाहण्यासाठी बुद्धीचा प्रवेश होतो. म्हणजे आपल्याला जाणून घेतलंच पाहिजे ही आतून उत्कंठा निर्माण होते आणि मग ब्रह्मज्ञान सिद्धी सहजपणे गवसते. अशा यज्ञाच्या ठिकाणी ब्रह्म कसे प्रतिष्ठित आहे या वर्माचे मर्म समजते. वासुदेव बोलती वेद अक्षर संभव अशी माहिती, असा गहन अर्थ इतक्या सहजपणे समजणे हे एक आश्चर्यच आहे, हो ना. आधी आपल्याला भगवद्गीता अवघड वाटायची,
त्यातून यज्ञकर्मापासून आपण वंचित असतो. ह्यात काय करायचं, कसं करायचं, कशासाठी करायचं, आपल्यालाही त्याचं एक धाडस होत नाही तिथपर्यंत पोचायचं. पण तुम्ही यज्ञ केला का न केला ह्याच्यापेक्षा तुम्हाला अर्थ सहजपणे गवसला आहे, हे तर खरं आहे. आता ह्या 18वा भाग आता संपेल. त्या 18व्या भागात कर्मयोग पाहत असताना आपण धर्मयज्ञ, विहित कर्म, नित्यकर्म, यज्ञदेव, देवता, त्यांचं पुष्टीकरण, त्यातील स्वार्थ, परमार्थ, ब्रह्माचे रहस्य आणि वेदांचा गूढार्थ, तसेच ध्यासपूर्तीसाठी साध्य, साधक, साधन याचे मर्म आणि हे सर्व ज्ञान आपल्याला कसे अवगत झाले ना तुम्हाला अवगत? ऐकलेलं कळलं ना सगळं? जे माहीत नव्हतं ते ज्ञान तुम्हाला अवगत झालं. आता त्यासाठी संत तुकारामांनी आपल्या श्रावक म्हणजे आपण श्रवण करणाऱ्यांच्या बुद्धीचे ज्ञानकक्षाचे गुप्तद्वार केव्हा उघडले हे समजलेच नाही. खरं आहे ना? यासाठी जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकारामांच्या चरणी समर्पित भावार्पण करणे आपल्या हातात आहे. आणि त्यासाठी मंत्रगीतेचे अभंग पुन्हा एकदा स्मरण करूया. जय जय रामकृष्ण हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.